तर नागपूरमध्ये मतदान केंद्रावर गेल्यानंतर नाव मतदान यादीत नसल्याची बाब समोर आली आहे। मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे मतदारांना मतदान न करताच परत फिरावं लागले। गहाळ झालेल्या काही मतदारांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। नागपूरमध्ये अनेक मतदान केंद्रावर अनेक मतदारांचे नाव यादीतनं गहाळ झाले, त्यामुळे त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही। सध्या मी श्री चक्रधर स्वामी अध्यास केंद्र हे भरतनगरमधलं जे मतदान केंद्र आहे तिथे आहे आणि तिथे देखील अनेक नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव गहाळ झाल्यामुळे त्यांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागत आहे। आपण बघू शकतो काही सिनियर सिटीजन आहेत ते देखील मंगळापासून नाव शोधत आहे, मात्र त्यांचं देखील नाव सापडत नाही। काही नागरिक आपण त्यांना विचारूया, तुमचं देखील नाव मतदार यादीमध्ये नाही आहे, तुम्ही आयोगाकडे तक्रार केली, किती वर्षापासून तुम्ही इथे मतदान करता? मी इथे 20-25 वर्षापासून मतदान करतोय। प्रत्येक वेळी इथे आमचं मतदान असतं। यावेळेस लिस्टमध्ये नावच आलेलं नाही। माझ्याकडे हे माझं फोटो आयडी कार्ड आहे। या फोटो आयडीनुसार पण आम्ही चेक केलं, ऑनलाईन पण चेक केलं, पण कुठेच सापडलेलं नाही। माझ्या घरचे 11 मेंबर्सचे सगळ्यांची नाव आहेत, पण माझं नाव यावेळेस मतदार यादीतून गहाळ झालेलं आहे। लास्ट टाइम आई वोटेड, मैंने वोट किया था, यहीं पे वोट किया था मैंने पिछली बार। किती वर्षापासून इथे करता मतदान? मैं शुरू से यहीं पे कर रही हूँ। एक सिनियर सिटीजन आहे, आम्ही आलो तेव्हापासून साधारणतः अर्धा तास झाला ते मतदार यादी शोधत आहे। नंतर किती वेळ झाले तुम्ही नाव शोधत आहे मतदार यादीमध्ये? 1 ते 1.5 तास झाला आहे, पाहूनच राहिलो आहे। एक लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट चालू। घरच्यांचं बाकीच्यांचं आहे, पण तो भावांचं आहे, बायकोचं आहे, आजूबाजूंचे आहे, सगळ्यांचे आहेत, माझं एकट्याचं नाही आहे। आणि किती वर्षापासून तुम्ही इथे तुमचं नाव आहे आणि मतदान करत होते? सुरुवातीपासूनच इथे जवळपास 30-40 वर्ष झाले। हे नागरिक इथे येतात, अनेकांना आपलं माहीत असतं मतदान अनुक्रमांक, ज्यांना माहीत नसतं ते इथनं अनुक्रमांक शोधून घेतात आणि नंतर मतदान करतात। मात्र काही असे नागरिक असतात की खूप वेळ शोधून देखील त्यांचं नाव सापडत नाही आणि इथे आल्यानंतर त्यांना कळतं की मतदार यादीमध्येच नाव नाही, त्यामुळे त्यांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।